यार काय प्रॉब्लेम आहे? हो थांबा थांबा थांबा. जुन्नर पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवड प्रक्रिया आज सुरू झालेली आहे. म्हणजे 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. या जुन्नर पंचायत समितीवर शिवसेनेचे 8 पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 आहे आणि भाजपचा 1 आहे. या पंचायत समितीच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. कमल शेळकंदे सभापती होऊ शकतात, उपसभापती अमित ढोले होऊ शकतात. कारण अमित ढोले यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं समजते. शिवसेने म्हणजे त्यांनी जो गट स्थापन केलेला आहे त्या गटाला पाठिंबा दिल्याचं समजते. आता उमेदवारी अर्ज कशाप्रकारे दाखल होत आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतो आहे का? भारतीय जनता पक्षाचा सदस्य संजय वराडी शिवसेनेला पाठिंबा देतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देतो आहे की स्वतः उमेदवार असणार आहे? हे काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. कुठच्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कार्यकर्त्यांनी देखील प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे. प्रामुख्याने जुन्नर पंचायत समितीची सभापतीपदाची निवडणूक, उपसभापतीपदाची निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्यासाठी सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य करणं अपेक्षित आहे. जुन्नर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकू शकतो आणि सभापती कमल शेळकंदे होऊ शकतात, उपसभापती अमित ढोले होऊ शकतो. असं प्रथमदर्शनी संख्याबळ पाहता होऊ शकतं. ही निवडणूक बिनविरोध होणार, ही राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार, हे काही वेळानंतर स्पष्ट होणार आहे. कार्यकर्त्यांना आपली विनंती आहे, ही शिवजन्मभूमी आहे, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही याबाबतची खबरदारी घेणं आम्ही सगळ्यांची जबाबदारी आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अमित ढोले यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळं कार्यकर्ते थोडे काही प्रमाणामध्ये आक्रमक अगोदर सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. इथं कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याबाबतची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली आहे. जुन्नर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकणार असं सर्व कार्यकर्ते सांगतायत. प्रथमदर्शनी तशी परिस्थिती दिसते. आता प्रत्यक्षात आतमध्ये पंचायत समिती सदस्य नेमकी काय निर्णय घेतात हे आपल्याला दुपारी चित्र स्पष्ट होणार आहे. 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इच्छुक मंडळी, फॉर्म भरणारी मंडळी सगळे सदस्य आतमध्ये गेलेले आहे. आता आपण पाहूया नेमकं काय होतं आहे. सभापती कमल शेळकंदे होत आहेत, उपसभापती अमित ढोले होते का वेगळं काय होतं आहे? जुन्नरकरांनो, ही शिवजन्मभूमी आहे. आपण सगळेजण ही प्रक्रिया राबवताना कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेऊ. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जुन्नर.